काढायचे, एका पालखीमध्ये राजा बसणार, दुसऱ्या पालखीमध्ये बसवावं तरी कोणाला विचार चालू आहे. परंतु त्याच पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेमापूर म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये शिवा काशीद राहतोय. जातीनं नावी आहे, परंतु माझ्या राजानं बोलवल्याच्या नंतर एका पायावरती यायला तयार झालेला आहे. बरेच लोक जातीचा करतात आणि मोठ्या नावी असल्या कारणानं सुद्धा माझ्या राजांच्या समोर राजांना मुजरा मुजरा घ्या, मुजरा घ्या. डबडबल्या डोळ्यांनी राजांनी बोलायला सुरुवात केली. शिवा, इथे तुम्ही आलात, परंतु आल्याच्या नंतर तुम्हाला सिद्धी मसुदाच्या शामियान्यामध्ये जायचंय. तिथे गेल्यानंतर तो सिद्धी मसूद आणि सिद्धी जोहर तुम्हाला मारून सुद्धा टाकू शकतो. परंतु ऐका, माझ्या शिवाने काय म्हणावं? माझा शिवा म्हणत होता, राजा 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 राजा, द्या तुमचे जिरे मोकळे, द्या तुमची भवानी तलवार, द्या तुमचे अलंकार, द्या तुमची पालखी, मी बसेन त्यामध्ये आणि सिद्धी मसुदाच्या शामियान्यामध्ये जाईल. तिथे गेल्याच्या नंतर त्याच्यावरती हल्ला केले. राजा राजा राजा, आयुष्यभर मी शिवा काशीद म्हणून जगल्यापेक्षा एक दिवस मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जगेन. एक दिवस. आता मात्र शिवा काशीदाला वस्त्र देण्यात आले, अलंकार देण्यात आलेले आहेत, अहो भवानी तलवार देण्यात आलेले, मुकुट देण्यात आलेला आहे, अलंकार सर्व काही दिलं. शिवा काशीद एका पालखीमध्ये बसलेला आहे, एका पालखीमध्ये माझे राजे बसलेले आहेत. आता काय होणार? लक्ष द्या माझ्याकडे. 400 मावळं माझ्या शिवा काशीदा सोबत दिलेले आहे, 400 मावळं माझ्या राजांना घेतलेले आहे. शिवा काशीद निघाला 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 सिद्धी मसुदाच्या शामियान्यामध्ये गेला. तिथे गेल्याच्या नंतर एकाचे डोळे चमकले. डोळे वाघाचे नव्हते, डोळे हरणाचे नव्हते, डोळे का माणसाचे होते. आणि डोळे चमकल्याच्या नंतर लक्षात आला, अरे दगा 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 दगा, ये शिवाने हमें दगा दिया है, ये छत्रपती नहीं कोई दूसरा ही आने वाला है. अहो तलवारी काढण्यात आल्या, म्यानी काढण्यात आल्या आणि काढण्यात आल्याच्या नंतर चप्पा छप्पा 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 त्या ठिकाणी माझ्या शिवा काशीदाला कापण्यात आलेलं आहे. माझा 400 मावळं सुद्धा त्या ठिकाणी कापलेला आहे. आणि हीच वार्ता गुप्त हेराने माझ्या बाजी प्रभूंना सांगितलेले. 400 मावळं माझ्या बाजींसोबत आहे, माझ्या राजांसोबत बाजी आहेत. आणि ज्या ठिकाणी थांबलेले आहेत, ज्या ठिकाणी माहिती पोहोचलेली आहे, त्याच ठिकाणी माझ्या बाजीने राजांना मुजरा करायला सुरुवात केली. राजा मुजरा घ्या, राजा मुजरा. राजा म्हणत होते, बाजी ही वेळ कुठली, हा क्षण कुठला, आपल्याला विशालगडावर पोहोचतो व्हायचंय आणि माझा शिवा त्या सिद्धी मसुदाकडे गेलेला आहे, चला आपल्याला सामोरं जायचंय. परंतु बाजीने सांगायला सुरुवात केली, राज राज राज, गुप्तहेराने बातमी दिली, राजा आपला शिवा राहिला नाही, राजा आपल्या शिवाचे तुकडे तुकडे केले राजा, आणि आपलं मावळं सुद्धा कापले राजा, उसाच्या कांड्या एवढाले तुकडे केले आणि त्यांना पोत्यामध्ये सुद्धा भरले राजा. आपला शिवा आता नाही राहिला. राजांचे डोळे डबडबले होते. आणि ऐका राजा, तोच सिद्धी मसूद आपल्या माग 3500 सैन्य घेऊन लागलाय. राजा चला, राजा आपल्या विशालगडावरती पोहोचतो व्हायचंय. परंतु ऐका, बाजीने म्हणावं, राजा 400 मावळे ना, यातलं 100 मावळं घ्या तुम्ही आणि 100 मावळं घेऊन विशालगडाकडे जा. तिथे सुर्वेंचा वेढा पडलाय, त्यांना पराभूत करा आणि तोफांच्या 5 फैरी लावा. राजा ऐकायला तयार नाही, कारण की 3500 सैन्य आणि 300 सैन्य युद्ध होणं शक्य नाहीये. राजा नाही म्हणत होते, बाजी ही ऐकायला तयार नाहीयेत. परंतु आता मात्र बाजीने सांगायला सुरुवात केली, राजा राजा राजा, माझी शपथ आहे राजा, लाख मेले चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आता मात्र माझ्या राजांनी शपथ दिल्यामुळं, माझ्या बाजीने शपथ दिल्यामुळं आता मात्र राजाने 100 मावळं घेतले. 100 मावळं घेऊन विशालगडाकडे गेलेले आहेत. तिथे सुर्वेंचा वेढा पडलाय, त्यांना पराभूत करतायत. आणि बाजीने घोडखिंडेमध्ये थांबल्याच्या नंतर आता मात्र तिला पावनखिंड म्हटल्या जाते. तिथे थांबल्यानंतर आपल्या एक मावळ्यांना सांगितलं, मावळ्यांनो 100 ने 200 ला कापायचं, 200 ने 300 ला कापायचं आणि 300 ने 1000 ला कापायचं. सर्व काही युक्ती झालेली आहे. समोरून गमीन आलेलं आहे. गमीन आल्याच्या नंतर आता मात्र युद्ध होणार, भयंकर भयावह युद्ध होणार. आणि त्या
युद्धामध्ये माझ्या बाजूने एका हातामध्ये दांडपट्टा घेतला, एका हातामध्ये तलवार घेतली आणि तलवार घेतल्या बरोबर गमीन आले. हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. युद्धाला प्रारंभ झालेले, समोरून गमीन आलेले, माझ्या बाजीने सपासप 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 कापायला सुरुवात केलेले. एखादा भाता यायचा, भाला यायचा, माझ्या बाजीच्या पोटामध्ये जायचा, कारण माझ्या बाजीकडे ढाल नाहीये. करावं काय? अहो इंच इंच जखमांनी माझा बाजी भरलेला होता, परंतु तरीही गमीन यायचा आणि माझ्या बाजीच्या पोटामध्ये भाला घालायचं, भाता घ्यायचं. युद्ध चालू आहे. 1 तास 2 तास 3 तास झाले. सिटी मसुदाच्या लक्षात आला, अरे ये बाजी मरणे का नाम ही नहीं ले रहा, करे तो क्या करे. आता मात्र माझ्या बाजींवरती इंग्लिश बंदूकधाऱ्याने नेम धरला, असा नेम धरला, असा नेम धरला, संधी शिकवली आली. माझ्या बाजीच्या पोटाला लागली, बाजी धाड शिकवली. बाजी पृथ्वीवरती पडलेली आहे, रक्ताभंबाळ झालेले आहे, इंच इंच जखमांनी भरलेली आहे. का? माझ्या बाजूकडे ढाल नाही. एका हातामध्ये दांडपट्टा तर एका हातामध्ये तलवार. दोन्हीही हाताने युद्ध करतायत. 4 हात नाहीत माझ्या बाजीला. भाता यायचा, भाला यायचा, माझ्या बाजीच्या पोटामध्ये जायचा. इंच इंच जखमांनी भरले, लाल बुंद रक्ताने झालेले आहे. त्या अवस्थेमध्ये माझे बाजी विचार करत आहेत, अजूनही माझा राजा, माझे छत्रपती ज्यांनी स्वराज्य निर्माण केलाय, आतापर्यंत विशालगडावर पोहोचत झालेले नाहीत. आणि विशालगडावर पोहोचत नाही झाल्यामुळे मलाही मरणं योग्य नाही. धाड दिशी उठावा, एका हातामध्ये दांडपट्टा घ्यावा, एका हातामध्ये तलवार घ्यावी. समोरून गमीन आलेले सपासप 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 कापायला सुरुवात केलेली आहे. एखादा भाता यायचा, भाला यायचा, माझ्या बाजीच्या पोटामध्ये जायचा. माझे बाजी लाल बुंद रक्ताने झालेले होते. हर हर महादेव, महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. लाल बुंद असणारे माझे बाजी गमिनींशी युद्ध खेळतायत. भयावह युद्ध चालू आहे, एवढं भयंकर युद्ध चालू आहे. फक्त 2 माणसं येतात, 2 माणसं जातात आणि त्या घोडखिंडीमध्ये युद्ध चालू आहे. अहो भयंकर युद्ध चालू आहे. या अवस्थेमध्ये सुद्धा माझे बाजी युद्ध खेळतायत. 3 तास झाले. परत लक्षात आला, अरे ये बाजी मरणे का नाम ही नहीं ले रहा. परत इंग्लिश बंदूकधारीला बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर माझ्या बाजीवर नेम धरला, असा नेम धरला, असा नेम धरला, संधी शिकवली आली. माझ्या बाजीच्या काळ झाला लागली, माझी बाजी धाड दिवशी खाली पडली. सगळेजण मनात विचार करत असतील, माझी बाजी मरण पावले. परंतु नाही, माझी बाजी अजूनही श्वास घेतायत. काय अवस्था आहे बाजींची. आपल्याला साधा काटा टोचला तर त्याचा बाऊ करून बसणारे आपण माणसं. 10 लोक धावत येतात, परंतु माझ्या बाजींच्या पूर्ण शरीराला इंच 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 जखमा झाल्यात, लाल बुंद झाली, आतडे सुद्धा बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे. त्या अवस्थेमध्ये सुद्धा माझे बाजी श्वास घेतायत. आणि ऐका माया हो, अजूनही तोफांच्या 5 फैरी झाल्या नाही, उठण्याचा प्रयत्न करतायत, परंतु शरीरामध्ये त्राण राहिला नाही उठून बसण्याचा. 1 तास 2 तास 3 तास नाही, तब्बल 12 तास युद्ध माझ्या बाजीने खेळले. वय वर्ष 65. त्या वयामध्ये सुद्धा माझ्या बाजीने युद्ध केले. त्या घोडखिंडीमध्ये विचार करतायत, उठण्याचा प्रयत्न करतायत, तरी सुद्धा उठता येत नाहीये. परंतु ऐका ना, तितक्यात एक आनंदाची वार्ता माझ्या बाजींच्या कानावरती पडली.
आनंदाची वार्ता अशी पडली की ज्यांनी स्वराज्य निर्माण केले, जगाचा बाप ज्यांना म्हटलं जातं, ज्यांना छत्रपती म्हटलं जातं, माझं राजा आता मात्र विशालगडावर पोहोचत झालेत. आणि पोहोचत झाल्याच्या नंतर तिथे तोफांच्या 5 फैरी झाल्या. धाड 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 तोफांच्या 5 फैरी झाल्या. आणि बाजींनी तुमच्यासाठी, माझ्यासाठी, या कुंकासाठी, या तुळशीच्या माळीसाठी भगवंत मंदिरामध्ये असावा, मंदिरावरती कळस चढावा आणि सुंदर स्वराज्य निर्माण व्हावं, याकरता त्यांनी त्यांच्या देहाचं तू बलिदान. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तू बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला. माझी जाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझी जाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. हात वर सर्वांचे. ज्या राजांनी तुमच्यासाठी, माझ्यासाठी अरे हाडाचं काढा रक्ताचं पाणी केलंय, राजाने जगायचं असतं तर स्वतःसाठी सुद्धा जगले असते, परंतु नाही, तुमच्यासाठी, माझ्यासाठी जगलेत. अरे एवढे उपकार, एवढे उपकार, एवढे उपकार. आपल्या अंगाची कातडी काढावी, राजांच्या पायामध्ये चपला म्हणून घालावी, तरी सुद्धा उपकार फेडू शकत नाही. त्या राजांसाठी हात वर करून टाळे एकदा. तू बापाचा बापाचा आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. आज्ञा होते माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. ज्ञान कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. ज्ञान कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. वर्ण बांधिले स्वराज्याचे, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. तो बापाचा 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 बापा वाघ शिवबा जन्माला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. रयतेचा राजा शिवछत्रपती माझा. रयतेचा राजा शिवछत्रपती माझा. रयतेचा राजा शिवछत्रपती माझा. रयतेचा राजा शिवछत्रपती माझा. झाला राज्याभिषेक केला जगन्नाथाचा बाजा. झाला राज्याभिषेक झाला जगन्नाथाचा बाजा. तो बापाचा बापा